नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये मी संघवी राजवर्धन तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला माहिती आहे की आज कोल्हापूर पूर्णतः अनलॉक झालंय, म्हणजे सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत व्यापार आणि उद्योगधंदे सुरू राहणार आहेत. आणि विशेष काळजी घेऊन, म्हणजे प्रशासनानं आपल्याला सांगितलेलंच आहे की विशेष काळजी घेऊन आपल्याला हे व्यापार असेल, आपले उद्योगधंदे जे आहेत ते सुरू ठेवायचे आहेत. एकूणच आज जे कोल्हापूरमध्ये अनलॉक होतंय या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतोय. माझ्याबरोबर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत ललित गांधी सर. त्यांचं आपण स्वागत करूया. ते आपल्याबरोबर या जो व्यापार आजपासून सुरू होतोय, जे उद्योगधंदे आज सुरू होतात या संदर्भात ते आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत. सर, पहिल्यांदा स्वागत तुमचं. आज कोल्हापूर चालू होत आहे, म्हणजे आपण मध्यंतरी बघितलं की 100 दिवस आणि नंतरचे 5 दिवस ते आपण बघितले की त्याच्यामध्ये शासन तपासणी करत होतं की रुग्णांची संख्या वाढते की नाही, आणि त्याच्यावरती तर त्याच्यावरती मग आपण काय ते निर्णय घेणार होतो. तर एकूणच आज जे कोल्हापूर उघडलं जात आहे, दुकानं सुरू होत आहेत, तर व्यापाराच्या दृष्टीनं काय तुम्ही या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बघताय, आणि एकंदरीत तुम्ही हा लढा दिलाय. कोल्हापूरमधला जो व्यापारी संघ आहे, एकूणच व्यापारी जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र लढा दिला शासनाबरोबर, आणि शासनाच्या मान्यतेनं आज कोल्हापूर सुरू होत आहे. काय सांगाल, एकूणच कसं होतं हे? खरं तर हा गेल्या वर्षभरातला दुसरा मोठा लॉकडाऊन आहे. आपण बघितलं, गेल्या वर्षी 70 दिवसाचा लॉकडाऊन आम्ही सहन केला. ते पहिलं वर्ष होतं, सगळ्यांसाठीच नवीन होतं, प्रयोग होता. या दुसऱ्या वर्षी पुन्हा लॉकडाऊन आम्हाला सहन करावा लागला. आणि हे करत असताना सरकारनं जीवनावश्यक अत्यावश्यक असे काही प्रकार वगळले, त्यांना सुरू करायला परवानगी दिली त्या लेवलच्या सगळ्या लॉकडाऊनमध्ये. आणि सरकारच्या हिशोबानं जीवनावश्यक नाहीत असे व्यापार, खरं तर हे आम्हा व्यापाऱ्यांसाठी, प्रत्येक व्यापाऱ्यासाठी त्याचा व्यापार हा जीवनावश्यकच असतो. परंतु सरकारनं असं बायफर्केशन केलं आणि आम्हाला आमचे व्यवसाय बंद करायला सांगितले. आणि हे 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, 10 दिवस, 15 दिवस करत करत 100 दिवस हा लॉकडाऊन चालला. आणि खरं तर या 100 दिवसाच्या लॉकडाऊननं कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी आणि त्यांचा व्यापार दोन्ही कोलमडून पडले. अक्षरशः व्यापाऱ्यांच्या समोर त्यांच्या दुकानची भाडी असतील, कर्जाचे व्याज असतील, नोकरांचे पगार असतील, असे अनेक खर्च आहेत. खर्चाचा लिस्ट काही थांबत नाही. सरकारचे रिटर्न भरणे असेल, टॅक्स भरणं असेल, कुठलंच थांबलं नाही. परंतु आमच्याकडे येणारं काहीच उत्पन्नाचा स्रोत काहीच नव्हतं. त्यामुळे व्यापारी फार मोठा आर्थिक अरिष्टात होता. आम्ही सरकारकडे अनेक वेळा मागण्या करून बघितल्या की हे लॉकडाऊन चुकीचं आहे, याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही की तुम्ही असा काही कोरोना आहे का. मी तर त्याला नाव ठेवलं होतं दिव्य दृष्टी कोरोना. हे व्हेरियंट की ज्याला दृष्टी आहे तो बघतो की हे जीवनावश्यक दुकान आहे तर तिथं जायचं नाही, हे जीवनावश्यक नाहीये तिथंच जायचं. त्याच्याकडे घड्याळ असतं, तो 4च्या नंतरच बाहेर पडतो. तेव्हा असं कधी असत नाही. त्यामुळे ह्या चुकीचा लॉकडाऊन असू नये म्हणून सरकारकडे आम्ही सगळ्या सनदशीर मार्गाने पाठपुरावा केला. अगदी आमचं जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक आमदार असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही जाऊन मी भेटलो. परंतु सगळ्यांचा प्रतिसाद अनुकूल असूनही निर्णय काही होत नव्हता. मध्यंतरी पालकमंत्र्यांनी आम्हाला 5 दिवसासाठी प्रायोगिक परवानगी दिली आणि आम्ही त्या 5 दिवसामध्ये हे सिद्ध करून दाखवलं की व्यापाऱ्यांच्या हे ज्या श्रेणीतले व्यापार बंद केलेत त्या श्रेणीतले व्यापार सुरू केल्यानं कोरोना वाढत नाही. या 5 दिवसाचे व्यापार सुरू केल्यानं एकही पेशंट वाढला नाही. कोरोनाच्या पेशंटची संख्येचे रिपोर्ट्स तुम्ही काढून बघा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या, कोल्हापूर शहरातले, पर्टिक्युलर शहरासाठीच आपल्याला ते दिलं होतं परवानगी, त्या शहरामधले पेशंटची संख्या आणि पॉझिटिव्हिटी रेट हे दोन्हीही कमी झाले. त्यामुळे हे आम्ही सिद्ध करून दाखवलं की जे आम्ही सांगतोय की या दुकानामुळे कोरोना वाढत नाही, तेव्हा किंवा हे बंद ठेवल्यानं कमी होत नाही. कोरोना वाढण्याची ही कारणं वेगळीच आहेत आणि तिकडं मात्र आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष होतंय. जनतेमध्ये स्वयंशिस्त पाहिजे आणि स्वयंशिस्तीबरोबरच मार्केट्स प्लेसेस जे आहेत, भाजी मार्केट आहेत किंवा अशा प्रकारची ते जास्त गर्दी होते, अशी डिसेंट्रलाइज करायला पाहिजे होते. त्याच्यावर मात्र लक्ष दिलं गेलं नाही आणि फक्त हे ठराविक व्यापार बंद केले गेले. हा एक चुकीचा निर्णय होता. आणि ह्या सातत्याच्या प्रयत्नामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा यामध्ये आम्हाला सहकार्य केलं आणि हा पॉझिटिव्हिटी रेट आम्ही कमी आणण्यामध्ये आपला जिल्हा यशस्वी झाला. आणि आम्ही सातत्याने मागणी करत होतो की हे शहर वगैरे तर ठीक आहे, परंतु पूर्ण जिल्ह्यातले ज्या ज्या ठिकाणचे पॉझिटिव्ह रेट कमी आहेत सगळीकडेच हा व्यापार सुरू करायला परवानगी मिळाली पाहिजे. कारण व्यापार बंद करणे हे याचं सोल्युशन नाहीच आहे. आणि याचं फायनली सोल्युशन जे आहे व्हॅक्सिनेशन आणि बाकीच्या प्रिकॉशन्स. त्यामुळे हे महत्वाचं आहे आणि हे सरकारला आम्ही पटवून दिलं. त्यासाठी आम्हाला तीव्र संघर्ष करावा लागला, लढा उभारावा लागला. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत.
आणि कोल्हापूर जिल्ह्यानं हा लढा यशस्वी करून दाखवला. शेवटच्या टप्प्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांनी भेटून आलो, पालकमंत्र्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, नाही याच्यातला भाग नाही, परंतु प्रत्यक्ष निर्णय निघत नव्हता. आणि ज्यावेळी आम्ही कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना या वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि जिल्हा प्रशासनानं आम्हाला योग्य होतील किंवा जे फॅक्ट्स होत्या की ह्या पेशंटची संख्या आणि पॉझिटिव्ह रेट हे मांडल्यामुळे हा निर्णय झाला. आणि हा निर्णय झाल्यानंतर आम्ही व्यापार आज सुरू केला. ह्या 100 दिवसाचा हा संघर्ष किंवा व्यापाऱ्यांची आर्थिक अडचण, होणारी ओढाताण आणि अनेक छोटे व्यापारी ज्यांचं मर्यादित भांडवल होतं, त्यांचं भांडवल सगळं या बंदच्या काळात घरखर्चामध्ये किंवा औषधोपचारामध्ये खर्च झालं, त्यांची आता हतबलता आहे की हे नवीन व्यापार सुरू करायचा कसा. तरीही एक उत्साहाने व्यापार सुरू केला. आज आम्ही पारंपरिक पद्धतीनं सनई चौघडा वाजवून रॅली काढली आणि हा व्यापार सुरू करताना आम्ही जरी संघर्ष देऊन लढा देऊन यश मिळवलं असतं तरी आम्हाला सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये प्रशासन जे प्रयत्न करते कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, शहरामध्ये जे प्रयत्न करते, या सगळ्यामध्ये आमचाही सहभाग असावा, आमची सुद्धा ती सामाजिक जबाबदारी आहे. या जाणीवेतून आम्ही आज प्रबोधन करायचा प्रयत्न केला. मास्क शिवाय प्रवेश नाही. आमच्या सर्व दुकानदारांना आम्ही मास्क एक्स्ट्रा दिलेले आहेत की एखादा ग्राहक चुकून जरी बिगर मास्क आला तरी त्याला मास्क फ्री द्या. मास्क शिवाय त्याला दुकानात प्रवेश देऊ नका. सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे तर आहेच, परंतु लसीकरणाला सुद्धा आम्ही लोकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी स्वतःचं लसीकरण केलेलं आहे आणि बहुतांश. पण मला सांगा की जसं आता लॉकडाऊन उठलेला आहे किंवा आता सुरळीत चालू आहे, होत आहे असं म्हणूयात, मला सांगा की परवा आता जे आरोग्यमंत्री आपले म्हटले की कोल्हापूर हे डेंजर झोनमध्ये आहे, म्हणजे आता ऑक्टोबर-नोव्हेंबरला तिसरी लाट येते आणि त्याचा फटका आपल्या कोल्हापूरला जोरात बसू शकतो. काही तज्ज्ञांचं मत आहे की तो नाही बसणार. पण आत्ताची कोल्हापूरची जी परिस्थिती बघितली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचं मान किंवा डोकं वर आहे असं आपल्याला दिसतंय. मग एकूणच यामध्ये व्यापार उद्योग आपला सुरू होत आहे, मग ही भीती आहे का किंवा हे तुम्ही कसं बघताय का? नाही, व्यापार उद्योग, आम्ही व्यापारी असलो, उद्योजक असलो किंवा काही, आम्ही सुद्धा समाजाचा एक घटक आहोत आणि आम्हाला आमचा जीव हे प्यारा आहे. आम्हाला मरून व्यापार करायचा असं कुणाच्या डोक्यात नसतंय आणि तसं असायचं कारण नाही. परंतु आम्ही जर सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या तर आम्ही व्यापार केल्यामुळं काही संसर्ग वाढणार नाही. हा एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आता हे तिसरं लाट आम्ही येणार म्हणतो, अशा किती लाटा येणार आहेत याचं कुठलंही नक्की नाही. किंवा करोना नेमका या तारखेला जाणार आहे असं कुणालाही माहिती नाही. मग आम्ही किती दिवस वाट बघणार आहे. त्यामुळं कोरोना हा आता आपल्याकडे जे अनेक रोग आहेत त्यामध्ये एक ॲडिशन झालेला आजार किंवा रोग म्हणता येईल आपल्याला. त्याच्यात बरोबर आपल्याला जगावं लागणार आहे. ह्याच्या प्रिकॉशन्स घेऊन याच्याबरोबर चालणं हेच आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे आणि यासाठी स्वयंशिस्त ही फार महत्त्वाची आहे. आणि जिथं आम्ही कमी पडतोय तेच आहे, आमच्यामध्ये स्वयंशिस्त नाही. अनावश्यक फिरणं, आता बंद असणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व कर्मचारी काही काम नाही, किती दिवस माणूस घरी बसणार, हेही फिरत असतील, व्यापारीही फिरत असतील. त्यामुळे हे जे अनावश्यक बाहेर जातो माणूस, याच्यावर कुठेतरी आपण स्वयंशिस्तीनं आपणच कंट्रोल केला पाहिजे की मला अत्यावश्यक असेल तरच मी एखाद्या गोष्ट बाहेर खरेदीसाठी किंवा अन्य कुठल्याही कामासाठी जाईन. हे नियंत्रण हे आमच्यासाठी आवश्यक आहे. आमच्यासाठी आव्हान आहे, आत्ता व्यापार सुरू करताना गेल्या वर्षातला दुसरा मोठा फटका आम्ही सहन करत असताना अनेक व्यापाऱ्यांच्याकडे अडचण आहे भांडवलाची. अनेक होलसेलरांच्या समोर अडचण आहे, त्यांनी माल उधारीत विकलेला आहे, परंतु 3-3 महिने 4-4 महिने दुकानं बंद झाल्यामुळे ती उधारी वसूल होत नाही. अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानातला माल खराब झालेला आहे, म्हणजे गडी न उघडल्यामुळं किंवा मॉइश्चरमुळं किंवा अशा अनेक कारणानं माल खराब झालेला आहे. त्याची विल्हेवाट लावायची, तर याच्यावर नुकसान भरपाई कोण देणार? सरकार आम्हाला काहीही देत नाही. व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी आमचा हक्काचा व्यापार तो आम्ही सुरू करण्यासाठी सुद्धा आम्हाला झगडावं लागतं. ही आमची शोकांतिका आहे. आम्हाला सरकारला हीच विनंती आहे की व्यापाऱ्यांना ॲटलिस्ट तुम्ही व्यवस्थित व्यापार करू द्या. खरं तर आता वेळेचं बंधन आहे, ठीक आहे, सरकारने धोरणाचा निर्णय घेतला, कारण एप्रिलमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या 5-7 प्रमुख व्यापारी नेत्यांची बैठक बोलवली होती. मी सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो आणि आम्ही ज्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या मुख्यमंत्र्यांनी मान्यही केल्या. स्वतः मुख्यमंत्री असं म्हणाले की हे वेळेचं बंधन मला मान्य नाही, वेळ कमी ठेवल्यानं ठराविक वेळेतच लोकांची गर्दी होते, त्यामुळे वेळ हा पूर्ण असावा, म्हणजे लोक विभागून येतील आणि गर्दी होणार नाही. परंतु सरकार हे वेळेचं बंधन का घालतंय याच्या पाठीमागे शास्त्र काही लक्षात येत नाही. परंतु सरकारच्या निर्णयाला आम्ही ते सहयोग करतोय, कारण एक आम्ही नागरिक म्हणून जबाबदार आहे. तर हे वेळेचं बंधन असू नये असं माझं स्वतःचं मत आहे. व्यापाऱ्यांच्या वतीनं आमची सगळ्यांची इच्छा, हे बंधन तुम्ही काढा, तर मोकळेपणानं लोकांना आपापल्या सोयीनुसार व्यापार करता येतील. आणि दुसरी अडचण आहे, आमच्यासमोर अनेक छोटे व्यापाऱ्यांचं भांडवलच संपलंय.
तर त्यांना आता सरकारनं भांडवल कसं उपलब्ध करून द्यायला आम्हाला मदत करेल किंवा बँकांच्याकडून आम्हाला अतिरिक्त भांडवल मिळेल का. अनेक व्यापारी असे आहेत ज्यांना बँका कर्जच देत नाहीत, तर त्यांना या वेगवेगळ्या योजनातून कसा फायदा देता येईल किंवा केंद्र सरकारनं आता MSMEच्या व्याख्येमध्ये व्यापारी, रिटेल आणि होलसेल दोन्ही समाविष्ट केलेत, तर त्याचा फायदा आम्हाला व्यापाऱ्यांना मिळवून द्यायचा आहे. आता आमच्या ॲज अ व्यापारी असोसिएशन, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन असेल किंवा राज्याची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल, आमच्या समोरचं आव्हान आहे या नवीन व्याख्येच्या बदलाचा फायदा या छोट्या व्यापाऱ्यांना कसा करून देता येईल. त्यांची नोंदणीचा ड्राईव्ह आम्हाला घ्यायचा आहे. आता सुरू झाला तर आम्हाला सुरळीत 1-2-3 दिवसात व्यापार सुरळीत झाले की आम्हाला त्याच्यावर लक्ष द्यावं लागणार, कारण आता व्यापाऱ्यांना पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार. आम्हाला सगळे पेंडिंग खर्च आता लगेच डोक्यावर येणार आहेत, सगळे बिलं भरावी लागणार आहेत, टॅक्स भरावे लागणार आहेत, उधाऱ्यांचे पैसे द्यायचे द्यायचे कशाशी अनेक आव्हानं आमच्या समोर आहेत. नुसतं आम्ही लढलो आणि विजय मिळवला आणि दुकान सुरू केलं म्हणजे झालं असं नाही. आता आमच्यासमोर नवीन आव्हानं उभी टाकलीत. या आव्हानांना तोंड देऊन आमचे व्यापार सुरळीत करणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे आणि आम्ही असोसिएशन म्हणून, राज्याची शिखर संस्था म्हणून आम्ही नक्की यामध्ये व्यापाऱ्यांना मदत करू. त्यासाठी जे काही आम्हाला करता येईल किंवा जे काही मास लेवलवर करावं लागेल ते करू. बँकांचा आणि व्यापाऱ्यांचा कनेक्ट करून द्यायचा प्रयत्न करू आणि व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा त्यांचा व्यापार सुरळीत करता येईल यासाठी आम्ही नक्की लक्ष देऊ. नक्की सर, आता बघितलं आपण हे 1.5-2 वर्ष आपण कोरोना फेस करतोय आणि लॉकडाऊनमुळे सगळं शांत होतं, तर व्यापारी वर्गाला आपण बघितलं तर केवढा तोटा यातून झालेला आहे. तुम्ही या सगळ्या लेवलकडे बघता तर काय काय विचार करता. आपण अगं महाराष्ट्राचा आम्ही सर्वे केला होता काही दिवसापूर्वी, म्हणजे साधारण एप्रिल-मे या 2 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर. तर व्यापाराचा लॉस किती झाला, तर त्यावेळी राज्यातला, महाराष्ट्रातला आमचा 75,000 कोटीचा व्यापार बुडला. एवढा व्यापार बुडल्यामुळं नॅचरली त्याच्यातून मिळणारा नफा थोडा असेल, परंतु एवढा क्वांटमचा व्यापार बुडला. हे आपला बराच व्यापार अन्य ठिकाणी डायव्हर्ट झाला. आमच्या सीमेवर कर्नाटक आहे, कोल्हापूरच्या जवळ, किंवा जळगाव मध्य महाराष्ट्र ठिकाणी मध्य प्रदेश आहे, काही ठिकाणी अन्य एरिया येतात. अशा शेजारच्या राज्यामध्ये आमचा व्यापार डायव्हर्ट होतो. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश हे 3 राज्य आमच्या सीमेवर येतात. त्या ठिकाणी हा व्यापार कुठेतरी विभागला जातो आणि हे नुकसान हे लॉंग टर्म आम्हाला सहन करावं लागतं. आणि आत्ता या चालू महिन्याचा आमच्याकडे आढावा येईल, पण हे 75,000 कोटी हे 2 महिन्यातलं हे जरी एव्हरेज आम्ही जरी पकडलं तरी 1,00,000 कोटीचा व्यापार बुडला आमचा. आणि हे नुकसान फार मोठं आहे. आणि व्यापाराची घडी विस्कटणं हे नुसतं आमचं नुकसान होत नाही, तर हे जिल्ह्याचं अर्थकारण बिघडतं, राज्याचं अर्थकारण बिघडतं आणि सगळीच घडी डिस्टर्ब होते, विस्कटते. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेताना सरकारनं या स्टेक होल्डर्सला विश्वासात घेऊन खरंच या बंदमुळे काही साध्य होणार आहे का, किंवा अशा पद्धतीचा पार्शल बंद, काही चालू काही बंद, किंवा गर्दी होणारी सगळे घटक चालू आहेत, सभा समारंभ वगैरे वगैरे सगळं चालू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू आणि फक्त हीच दुकानं बंद, असं होऊ नये. ज्याचा फार मोठा दुष्परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेत होतोच, पण अनेक लोकांच्या नोकऱ्या जातात, रोजगार जातात. आता आमचे 100 दिवस बंद राहिले, सगळ्यांची क्षमता नव्हती नोकरांचे पगार देण्याची. अनेक लोकांनी द्यायचा प्रयत्न केला, काही लोकांनी निम्मे पगार दिले, काही लोकांनी नोकर कमी केले. मग हे कमी केलेले नोकर जातील कुठं, त्यांनी काय करायचं, एवढे वर्ष ते आमच्यावर राहिलेलं असतं, त्यांनी अचानक कुठं जायचं, असे अनेक सामाजिक प्रश्न सुद्धा यातून निर्माण होतात. त्यामुळे सरकारनं सुद्धा या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घ्या. नुसतं आम्हाला जीव वाचवायचे असं म्हणायचं आणि प्रत्यक्ष तसं काही दिसत नाही आणि फक्त काही घटक मात्र भरडले जातात. असं होऊ नये अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच. यातून तुम्ही काय सांगाल, म्हणजे आत्ता जो कोल्हापूरमध्ये व्यापारी दृष्टिकोन किंवा व्यापारी वर्ग आत्ता आजपासून सुरू होते किंवा आज दुकानाची त्यांच्या दारं उघडलेली आहेत. काही व्यापारी असे आहेत की त्यांनी नव्यानं व्यापार सुरुवात केली होती मागच्या 1-2 वर्षामध्ये. मग यांना हा लोन असेल किंवा त्यांचं माल खराब झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी जसं तुम्ही आता म्हणालात, तर त्या लोकांना धीर कसा द्याल तुम्ही. त्यांना धीर देण्यामध्ये 2च गोष्टी आता आमच्या हातात. एकतर त्यांचं काउन्सिलिंगच्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करतोय आम्ही. ते सातत्यानं गेले 1.5-2 महिन्यापासून आम्ही चालूच केलं होतं. ज्यावेळी आम्हाला वाटलं की लॉकडाऊन वाढतोय त्यावेळीपासून आम्ही ह्या उपक्रम चालू. आता आमच्या समोर ते त्यांना खरी प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. नुसते आम्ही पोकळ शब्द किंवा नुसते भाषणं करून त्यांचा प्रश्न सुटणार नाही. तर त्यांना प्रत्यक्षात गरज काय आहे, तर त्यांना भांडवलाची गरज आहे आणि भांडवलापेक्षा कमी व्याजानं ते भांडवल. आता अनुदान आम्ही म्हणतो आम्ही, पण आम्हाला माहिती आहे आम्हाला काय मिळणार नाही अनुदान, कारण व्यापारी या सर्व प्रकारच्या राज्यकर्त्यांच्या मध्ये शेवटच्या प्रायोरिटीवर असतो. खरं तर व्यापार आणि उद्योग
हे कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी, कोणत्याही सरकारसाठी सर्वात महत्त्वाचे घटक असले पाहिजेत. कारण ते व्यापार आणि उद्योग जिथला व्यवस्थित चालेल तिथलं राज्य व्यवस्थित चालतं, विकासाला पैसे येतात किंवा सार्वजनिक विकासाच्या योजना, जनतेच्या कल्याणाच्या योजना या पैशातूनच राबवल्या जातात. त्यामुळे खरं तर या घटकाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. आता ज्या काही सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या असतील, केंद्र सरकारच्या असतील, यातून आमच्या छोट्या व्यापाऱ्यांना आम्हाला काय देता येईल, मुद्रा लोनचं व्याजदर कमी करावा अशी मागणी सुद्धा आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. रिझर्व्ह बँकेलाही आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करायची विनंती करतोय की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना जे भांडवलाची गरज आहे, छोट्या आम्हाला 5 लाखापर्यंत भांडवलाची गरज असणारे मेजॉरिटी व्यापारी आहेत, ज्यांना हे वार्षिक 3% व्याजानं जर मिळालं तर फार मोठा भार त्यांना सहन करता येईल. कारण आता त्यांच्याकडे जे दुकानच्या भाड्याचा खर्च, कामगारांचे हे साचलेले खर्च आहेत, यातून बाहेर कसं पडायचं हे एक मोठं आव्हान आहे आणि आम्हाला ती त्यांना पहिला मदत करून द्यायची आहे. त्यामुळे मग आता होलसेलर रिटेलरांच्यामध्ये काही वादाचे प्रसंग येणार नाहीत, दुकान मालक आणि दुकानदार यांच्यामध्ये काही समन्वय करून आणणं, अशा प्रकारचं मदत आम्ही या व्यापाऱ्यांना करायचा प्रयत्न करतोय. नक्कीच, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ही या आजच्या दिवशी. सर मला सांगा की आत्ता जे कोल्हापूरमधलं लॉकडाऊन असेल ते शिथिल होत आहे, म्हणजे 4 हे आहे. 4 नंतर आपण घरी राहू किंवा शासनाला सपोर्ट करू, कारण तुम्ही आता मगाशी म्हणलात की 4 कोरोना आहे, 4 नंतर नाही आहे का किंवा असं. तर ह्या गोष्टींचा विचार करता तुम्ही नागरिकांना, कारण नागरिक जुळला जातो तो दुकानदार व्यापारी वर्गाशी जुळला जातो, तर तुम्ही काय सांगाल, नागरिकांना काय एक संदेश द्याल या निमित्तानं? नागरिकांनी, आम्ही सुद्धा एक नागरिक आहोतच, या हेतून आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. आपण सर्वांनी ह्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. कोरोना संसर्ग, अनावश्यक गर्दी न करणे, विनाकारण खरेदीला बाहेर न पडणं, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं आणि याचा सगळ्यात जो मुख्य उपाय जो आहे तो लसीकरणाचा. आता लस उपलब्ध होत नव्हती, आता बऱ्यापैकी उपलब्ध होते. ज्यांना शक्य आहे त्यांनी पेड घ्यावी. तर मी काय असं त्या विषयावर भाष्य करायचं नाहीये मला, परंतु आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय की आमच्या सर्व व्यापाऱ्यांनी करून घेतलं लसीकरण. आमच्या बहुतांश कर्मचाऱ्यांचं सुद्धा झालं, काही राहिलं त्यांना आम्ही कॅम्पच्या माध्यमातून त्यांनाही प्रमोट करतोय. आणि लोकांनी सुद्धा, जनतेनं सुद्धा हे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. किमान 1 डोस तरी प्रत्येकाचा लवकरात लवकर झाला पाहिजे, तरच हा कोरोना आटोक्यात येणार आहे आणि प्रशासनावरचा ताणही कमी होईल. वैद्यकीय व्यवस्था जी आपली कमी पडते तिथंही ताण कमी होणार आहे. त्यामुळे या लसीकरणाकडे लोकांचं लक्ष जावं आणि लसीकरणाला लोकांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या या क्षेत्रातील आमच्या व्यापाऱ्यांनी आज एक अभिनव योजना जाहीर केली की ज्यांचं लसीकरण झालेलं असेल ते सर्टिफिकेट त्यांनी दाखवलं तर त्यांना प्रत्येक दुकानात खरेदीमध्ये काही ना काही डिस्काउंट मिळेल. अगदी 5-10% काही व्यापाऱ्यांनी मोठ्या शोरूमचे 40% डिस्काउंट द्यायचं मान्य केले. 1 आठवड्यासाठी आम्ही ही योजना राबवतोय की जेणेकरून लोकांच्या मध्ये लसीकरणाबद्दलची एक भावना जागृत व्हावी की चला आपण केलं तर माझा काहीतरी खरेदीमध्ये फायदा होईल. असं कमी जास्त का असेल पण काही ना काहीतरी सवलत या लसीकरण करून घेतलेल्या प्रत्येक ग्राहकाला द्यायचा निर्णय आम्ही राजारामपुरीतल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. उद्या आम्ही त्याची यादी सुद्धा जाहीर करण्याचा प्रयत्न करतोय. याबरोबर ज्यांनी टेस्ट केलेले आहेत, 72 तासाच्या आतले ज्यांच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट आहेत, अशा ग्राहकांना सुद्धा आम्ही ही सवलत द्यायची ठरवली, जेणेकरून लोकांनी टेस्ट करून घ्याव्या. ज्याने आता लस मिळत नाही तर ऍटलिस्ट तुम्ही टेस्ट करून घ्या. सरकार टेस्ट उपलब्ध करून देते, कॅम्प घेते, तर यामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. सरकारला जबरदस्ती करायला लागते असं जे येतं तसं नव्हतं, लोकांनी स्वेच्छेनं त्यामध्ये करावं, त्यांना एक प्रोत्साहन मिळावं या सगळ्या अभियानाला, म्हणून आम्ही हे केलेलं आहे. जसं आम्ही माझा व्यापार माझी जबाबदारी हे अभियान घोषित केलं, त्याच पद्धतीनं या सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून असोसिएशनतर्फे आम्ही या लोकांना प्रोत्साहन देतो की जेणेकरून लोकांच्या मध्ये या विषयाची जागृती व्हावी. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपण बघितलंय 1.5 वर्षाच्या काळामध्ये शिथिल होतंय लॉकडाऊन, परत चालू होतंय, असं कडक लॉकडाऊन होतंय, थोडं शिथिल होतंय, अशा गोष्टी आपण फेस करतोय. आजपासून जे लॉकडाऊन म्हणजे अनलॉक झालंय ते पुढे जाऊन परत तुम्हाला असं वाटतं का की व्यापारामुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे असेल परत कोल्हापूर लॉक होईल वगैरे असं? नाही, तर परत लॉक करायचा निर्णय खरं तर प्रशासनानं किंवा सरकारनं घेऊ नये. कारण आता व्यापार हे जे सुरू केलेले आहेत हे फार मर्यादित स्वरूपाचे व्यापार आहेत. त्यामुळे पेशंट वाढत असले तरी या व्यापार सुरू करण्यानं वाढणार नाहीये. त्यामुळे अन्य काही कारणाने पेशंट वाढले तर त्याची शिक्षा या व्यापाऱ्यांना नको. आता जी भीती आम्ही घालतोय किंवा आम्हाला घातली जाते की तुम्ही काळजी करा नाही तर परत बंद होईल, काळजी करतोच की आम्ही काळजी करायला नकार नाहीये, सगळे प्रिकॉशन्सही घेतोय आम्ही, पण तुम्ही दुसऱ्या कारणाने पेशंट वाढले तर ती शिक्षा आम्हाला देऊ नका.
आम्ही राज्य सरकारकडे आज त्याचं पत्रही पाठवलेलं आहे. तुम्ही या लेवल 3 लेवल 4च्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या रिडिफाईन करा. ह्यामध्ये तुम्ही अत्यावश्यक आणि आमच्यासारख्या बाकीचे नॉन इसेन्शियल ज्या कॅटेगरी आहेत त्या अशा बायफर्केशन केलेलं आहे. हेच मुळात चुकीचं आहे. त्याच्यावरच आमचा आक्षेप आहे. कारण हे असंच राहिलं तर हे तुम्ही म्हणता तशी डोक्याला आमच्या टांगती तलवार कायमची राहणार. अरे वाढले 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 तुम्ही परत बंद करायचं का? म्हणजे लोकांच्या मध्ये एक निराशा तयार होते आणि आमचा व्यापार, आमचं दुकान, आमचं भांडवल आणि आम्ही सगळं भिवून जगायचं, भिवून व्यापार करायचा. लोक घाबरतात, आता नवीन माल मागवायचा का नाही, अरे परत बंद झालं तर काय करायचं. तर हे चुकीचं वातावरण तयार होईल. त्यामुळे एक चांगलं वातावरण असलं पाहिजे. ही दुकानं जी चालू झालेत यामुळे तुम्ही काल काही आमचं जोन चालू नव्हतं, विकेंड लॉकडाऊन होता, पण शहरात रस्त्यावर होतं. मग हे जनतेनं सुद्धा स्वयंशिस्त पाळली पाहिजे किंवा याच्यावर सुद्धा थोडं नियंत्रण आणण्याची गरज आहे. जी अनावश्यक गर्दी होते ती टाळली पाहिजे. म्हणजे कोरोना होण्याचं मुख्य कारण तिथं आहे आणि आम्ही फक्त आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी ही आमची दुकानं बंद करणार असं होऊ नये. जे झालं ते झालं, ठीक आहे. आता आम्हाला त्या गोष्टीत पुन्हा जायचं नाही, कारण व्यापाराला संघर्ष आम्ही नाईलाजाने केला. संघर्ष करणं हे आमचा काही उद्देश नाही किंवा असं लढत राहणं हे आमचा प्रांतही नाही. आमचा प्रांत आमचा व्यापार विकास कसा होईल, आमच्या असोसिएशन असतील, चेंबर असतील, यांचं मुख्य काम व्यापार विकासाचं आहे. परंतु ज्यावेळी व्यापारी अडचणीत होते त्यावेळी मला नाईलाजाने या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आणि तीव्र संघर्ष केला, कारण हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. आम्हाला कोणाला विरोध करायचा नव्हता, परंतु आम्ही जगलोच नाही तर हे करणार कसं. त्यामुळे हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, म्हणून आम्ही लढा दिला. तर पुन्हा सरकारनं आम्हाला रोज तेच करायला लावू नये. आम्हाला आमची जी मुख्य कामं आहेत व्यापाराची ती करू द्यावी सरकारनं. एवढीच आमची विनंती आहे. आपल्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे.